या ठिकाणी आजच्या शिक्षण सभेच्या इथे आपल्याला सर्वांना आश्वस्त करतो की माझ्याने जेवढे शक्य होतील तेवढे जास्तीत जास्त प्रयत्न करून मी आपल्याला चांगल्यात चांगलं मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्यांच्या व्यंगत्वाच्या क्षमतेनुसार त्याच्या शैक्षणिक प्रगतीची वाटचाल कशा पद्धतीने व्हावी या संदर्भात मी आपल्या सर्वांना मार्गदर्शन निश्चित करेन। जशा जशा समस्या असतात तशा तशा वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन असतं। मी स्वतः ब्लाइंड आहे, हा भाग वेगळा, परंतु माझं स्पेशलायझेशन जरी व्हिज्युअल इम्पॅक्ट मध्ये झालं असेल तरी सुद्धा बाकीचे जे 21 अपंगत्वाचे प्रवर्ग आहेत RPWD ऍक्ट 2016 अधिनियम 2016 नुसार अपंगांसाठी एक विशेष कायदा बनला RPWD ऍक्ट राईट पर्सन विथ डिसेबल। तर त्यामध्ये समान संधी आणि समान हक्क जसे की आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी एक कायदे केलेले आहेत तसा या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्पेशल असा एक कायदा झालेला आहे। त्यामध्ये सर्व प्रकारच्या तरतुदी आहेत, सर्व प्रकारचे समस्येचं निरसन आहे। असं नाही की आपल्या वर्गात दिव्यांग विद्यार्थी आला म्हणजे आता या विद्यार्थ्याला बद्दलचं नॉलेज तर आमच्याकडे नाही तर मग आम्ही कसं शिकवायचं, हा विचार अजिबात तुम्ही कोणीच केलेला नाही। कारण आपल्या 5 शाळेत जवळपास 28 विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत। तरी तुम्हाला जरी काही प्रश्न पडलेच या विद्यार्थ्यांसंदर्भात तर निश्चित मी आहेच, डॉक्टर सर आहेतच, एक टीम वर्क आहे हे सर्व, आणि आपल्या सर्वांचं सहकार्य खूप सकारात्मक दिसतंय मला इथे। जे समान संधी समान हक्क आपण बोलतो अगदी त्याचप्रमाणे आजच्या दिवशी मला इथे प्रमुख पाहुण्याचं स्थान देऊन एक समान संधी आणि समान हक्क दिलेला आहे, त्याबद्दल मी आयोजकांचे आभार व्यक्त करतो। आणि निश्चित इथून पुढे तुम्हाला समस्या येतील त्या समस्या तुम्ही आमच्या पद्धतीने म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्ही मला सांगत जा, निश्चित त्यावर तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल। आणि यानंतर जर कोणाचे काही प्रश्न जर तुमच्या मनात 22 अपंगत्वाचे प्रकार तुमच्याकडे ते प्रत्येकाचे त्याच्या PDF तर मी तुम्हाला तशा पाठवूनच देईन। तरी सुद्धा याच्यानंतर बरेच प्रशिक्षण होणार आहेत आणि सिटी ट्रेनिंग सारखे 5 दिवसाचं प्रशिक्षण आहे खास विशेष दिव्यांग विद्यार्थ्यांसंदर्भात, ते तर निश्चित मी तुम्हाला सांगेलच। तरी पण एक ओझरते काही प्रवर्ग आहे की त्याबद्दल मी तुम्हाला बोलेन की सुरुवातीला ब्लाइंडनेस आहे, ब्लाइंडनेस म्हणजे ज्याला अजिबात दिसत नाही। त्याच्यानंतर लो विजन येतं, लो विजन मध्ये जे अल्पदृष्टी असतात त्यांना थोडंफार दिसतं, साधारणतः 30-40% दिसत असेल तर त्याच्यासाठी आपण लार्ज स्क्रीनची व्यवस्था करत असतो। टोटली ब्लाइंड विद्यार्थ्यांसाठी ब्रेल किट ब्रेलची व्यवस्था करत असतो। हेअरिंग इम्पेअरमेंटचे विद्यार्थी असतात आपल्याकडे, त्यांना साइन लँग्वेज असते। त्याच्यानंतर मुकबधीर विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी सुद्धा आपण साइन लँग्वेजचा वापर करू शकतो। उदाहरणार्थ एखादी कविता तुम्ही शिकवत असाल तर ती कविता तुम्ही शिकवताना विथ ऍक्शन जर शिकवली तर निश्चित त्या विद्यार्थ्यांमध्ये प्रगती असेल। विथ ऍक्शनने तो विद्यार्थी जसा सांगेल त्यानंतर तुम्ही तसं त्या विद्यार्थ्याचं उत्तर ऍक्सेप्ट करून गुणगान करू शकतो। शिवाय त्याच्याबद्दल जी माहिती आहे त्या पालकांकडनं घेऊ शकतो की तुम्ही या विद्यार्थ्यांबरोबर कशा पद्धतीचं कम्युनिकेशन करता, तर तिथून पण आपल्याला मदत निश्चित होईल। त्यानंतर मेंटली रिटार्डेशन्स आहेत, लोकोमोटर डिसॅबिलिटी आहे। मेंटली रिटार्डेशनचा मुद्दा थोडासा विचार करण्यायोग्य आहे की ही मुलं यांचा IQ कमी असतो मुळात, आणि IQ कमी असल्यामुळे त्याच्या क्षमताच मुळात कमी आहे। तर आपण फार मोठ्या अपेक्षा त्या विद्यार्थ्यांकडनं ठेवू शकत नाही। विद्यार्थी जर एखादा विद्यार्थी बेड रेस्ट आहे किंवा एखाद्या विद्यार्थ्याला अजिबात समजत नाही, निदान त्याची वैयक्तिक कामं जरी त्या विद्यार्थ्याला सर्वसामान्य मुलांमध्ये येऊन जर करता आली तरी ही खूप मोठी अचिव्हमेंट असते। आणि त्यानुसार आपण प्रशासनाने तशा गाईडलाईन्स पण दिलेल्या आहेत आणि इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत त्या विद्यार्थ्याच्या प्रश्नपत्रिका आपण चेंज करून सुद्धा त्याची परीक्षा घेऊन त्याला पास आउट करू शकतो। कारण हा खूप जिव्हाळ्याचा प्रश्न असतो, इव्हॅल्युएशन करणं, मार्क्स कसे देणं, पास आउट कसं करणं, असे प्रश्न अनेक असतात। तर आपण त्या शाळेमध्ये जाऊन त्यांच्या क्षमतेनुसार गायडन्स करून त्यावेळेस तिथे मुद्दा आपण तो सॉल्व्ह करूया। दुसरी गोष्ट लर्निंग डिसॅबिलिटीचा प्रमाण मला थोडंसं जास्त दिसलं। लर्निंग डिसॅबिलिटी एक असा आजार आहे की त्या विद्यार्थ्याला आपण बघून डायरेक्टली सांगू शकत नाही की हा लर्निंग डिसेबल आहे। तर याच्यामध्ये 2-3 प्रवर्ग असतात की
डिस्कॅल्क्युलिया, डिस्ग्राफिया आणि डिस्लेक्सिया असे 3 विभाग असतात की या 3ही प्रवर्गामध्ये जर तो विद्यार्थी मोडत असेल तर असाच विद्यार्थी हा स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटी होऊ शकतो. तर गणितीय क्रिया आहेत, गणितीय क्रिया आहेत. त्या गणितीय क्रियेमध्ये निश्चित विद्यार्थी मध्येच अंक गाळतात किंवा 6ला 9 म्हणतात, 9चं 6 लिहितात. अशा पद्धतीच्या जर समस्या आपल्याला सर्वांना आढळून येत असतील तर निदानांती म्हणजे जे आपल्याकडे सायकोलॉजिस्ट आहेत नांदेडला, तर त्यांच्याकडे आपल्याला आधी या असे विद्यार्थी जर तुम्हाला आढळले तर त्यांना आधी त्यांचं सर्टिफिकेशन करावं लागेल आणि सर्टिफिकेशन केल्यानंतरच आपण त्या विद्यार्थ्याला लेबल लावू शकतो की हा विद्यार्थी लर्निंग डिसॅबल आहे. असं आहे. वाचन समस्या आहेत, लेखन समस्या आहेत, गणितीय समस्या अशा असतात. क्रिटिकल बहुतेक एवढेच आहेत. ऑटिझम आहेत, जे स्वमग्न असतात, त्यांच्या स्वतःच्याच विश्वात ते मग्न असतात विद्यार्थी. म्हणजे मूड आला तर ते एखादी गोष्ट ऐकतील, नाही तर एकच गोष्ट ती वारंवार करत राहतात. अशी लक्षणं असतात की ऑटिझम डिसऑर्डर्स म्हणून असतात. तर अशा विद्यार्थ्यांना अशी लक्षणं असू शकतात. विद्यार्थी आणि सर आपण एवढीच आयडेंटिटी लावली तर ते अधिक सोयीस्कर होईल आणि इतर मुलं ऐकून निश्चित त्या विद्यार्थ्यांमध्ये पण एक प्रोग्रेस येईल. ते विद्यार्थी त्यांना एक चांगल्या पद्धतीची वागणूक देतील आणि जास्तीत जास्त आपल्याला या विद्यार्थ्यांना उपक्रमात सहभागी करायचा आहे, जेणेकरून समान संधी, समान हक्क, कायद्यानुसार त्यांना समान वागणूक मिळेल. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही करतच आहात, तरी सुद्धा निश्चित इथून पुढे जरी काय आपल्याला समस्या आल्या तर तुम्ही मला विचारत चला. बाकी ज्या डिसॅबिलिटीज आहेत त्या एवढ्या क्रिटिकल्स नाही आहेत आणि बहुतेक आपल्याकडे ते असे विद्यार्थी आहेत. इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी मी तुम्हाला आता सांगितलं, MR म्हणतात त्याला. नाव MR मेंटली रिटार्डेशन, हे नाव खूप इरिटेड नाव आहे, त्याच्यामुळे त्याला ID इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी असं नाव दिलेलं आहे. तर बाकी थॅलेसेमिया आहे, रक्ताशी संबंधित काही आजार आहेत, थॅलेसेमिया, हेमोफिलिया, ते बहुधा आपल्याकडे असे स्टुडंट नाही आहेत. डेफ ब्लाइंड एक डिसॅबिलिटी आहे जी ऐकू पण शकत नाही आणि बघू पण शकत नाही. अशा महाराष्ट्रात केसेस फार कमी आहेत. जवळपास त्यांचं नगण्य असं स्वरूप आहे. तरी सुद्धा एक मुंबई सारख्या ठिकाणी त्यांच्यासाठी इंटिग्रेटेड एज्युकेशन मध्ये एक स्कूल आहे. जर बहुधा आपल्याकडे असा विद्यार्थी आलाच तर निश्चित ते एक माझ्यासाठी आव्हान असेल आणि ते चॅलेंज मी करून मी त्यावर तुम्हाला निश्चित मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. बाकी डॉर्फिझम आहे, बुटके विद्यार्थी असतात, त्यांना काही एवढ्या समस्या नसतात. ते नॉर्मली आपल्या शाळेत येतात, शिकतात. OH विद्यार्थी आहेत, OH म्हणजे OH विद्यार्थी आपले आहेत लोकोमोटर डिसॅबिलिटीचे. तर या विद्यार्थ्यांच्या ज्या शैक्षणिक समस्या तर बहुतेक नसतात, पण या विद्यार्थ्यांना शाळेत येण्या जाण्याची अडचण असते. तर आपल्याकडे अलिम्को शिबिर एक भरलं जातं. तर त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या डिसॅबिलिटीनुसार, त्याच्या क्षमतेनुसार शैक्षणिक उपकरणे दिली जातात. तर त्याची अंमलबजावणी प्रशासनाच्या माध्यमातूनच होते. आपण त्वरित जर मागणी केली तर निश्चित ते मिळत नाही, कारण डॉक्टर्स येतात, जयपूर सारख्या ठिकाणावरून डॉक्टर्स येतात. एखाद्याला पाय नसेल तर कृत्रिम पाय मिळतो, हात नसेल तर कृत्रिम हात मिळतो. आवश्यक असेल तर त्याला विद्यार्थ्याला क्रचेस, कोंबड्या मिळतात. एखादा विद्यार्थी बेडरेस्ट असेल, त्याला शाळेपासून पर्यंत येण्याची अडचण असेल तर त्याला अशा विद्यार्थ्याला व्हीलचेअर्स मिळते. अंध विद्यार्थ्याला स्टिक मिळते, काठी मिळते. काठीच्या सहाय्याने आपण म्हणजे आजूबाजूच्या आपल्या परिसरात बरेच अंध व्यक्ती अनेक पदावर काम करताना पण बघितलेत आणि खालच्या स्तरावर पण काम करताना बघितलेले आहेत. तर आजूबाजूला वावरताना अंध व्यक्ती कसे जातात किंवा कसे येतात हे आपल्या सर्वांना बहुतेक ज्ञात आहे. बाकी डिसॅबिलिटी खूप छोट्या छोट्या डिसॅबिलिटीज आहेत, त्यावर एवढं काही फोकस करण्याची गरज नाही मला असं वाटतंय. आणि यानंतर कोणाच्या काही समस्या असतील ते निश्चित मोबाईल मध्ये तुम्ही जे आता ऍप घेऊन वापरता त्याचं थोडं माहिती. त्याचं एक प्रत्यक्ष उदाहरण मी असं देऊ इच्छितो या ठिकाणी की हा मोबाईल अँड्रॉइड मोबाईल आहे. मी बऱ्याच ठिकाणी जातो तेव्हा मला एक प्रश्न केला जातो की सर तुमच्यासाठी हा मोबाईल विशेष बनवलेला आहे का? अजिबात नाही. हा विशेष मोबाईल आमच्यासाठी नसतो. अगदी तुमच्यासारखाच अँड्रॉइड मोबाईल आम्ही सुद्धा यूज करतो. थोडक्यात सांगायचं झालं तर या मोबाईलमध्ये हा मोबाईल अगदी तुमच्यासारखाच माझा थंब इम्प्रेशननीच हा मोबाईल उघडला आहे. हा मोबाईल रीड करतोय. सर्वांना ऐकायला यावं म्हणून मोठा आवाज केला या ठिकाणी. हा मोबाईल आहे, हा तुमच्यासारखाच मोबाईल आहे. अंध व्यक्ती अगदी तुमच्यासारखंच
सराईतपणे यूज करू शकतात, मेल करू शकतात, कम्प्युटर्स वापरू शकतात, सगळ्या गोष्टी करू शकतात. माहित असेल कदाचित अनेक लोकांना. याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाचं असतं, एकाग्रता खूप महत्वाची असते. एकाग्रता नसेल तर हा मोबाईल वापरणे फार थोडंसं कठीण जातं. तर तुमच्या मोबाईलमध्ये ऍक्सेसिबिलिटी नावाचं एक ऑप्शन असतं सेटिंग मध्ये. आता तुम्ही करू नका, जर तुम्ही केलात तर परत मला शोधत यावं लागेल सर बंद कसं करायचं म्हणून. तर फक्त ऐकून घ्या, नंतर कधी प्रत्यक्षात भेटला तर निश्चित आपण प्रयोग करून दाखवतो. तर ऍक्सेसिबिलिटी नावाचं ऑप्शन असतं, त्यात ऑन केल्यानंतर त्याच्यामध्ये टॉकबॅक नावाचं ऑप्शन प्रत्येकाला अवेलेबल दिसेल. त्या टॉकबॅक नावाचं ऑप्शन अवेलेबल म्हणजे जेव्हा असेल तेव्हा तुम्ही त्याला जेव्हा क्लिक करता तेव्हा ते डबल टच होतं आणि रीड करायला लागतं. रीड केल्यानंतर पहिल्या टचला व्हॉट्सअप झालं, डबल टच केलं तेव्हा व्हॉट्सअप ऑन झालं. इथे सर्च बोललं, मला सर्च करायचंय. मी इथे सिस्टम जी बोर्ड आला माझ्याकडे, इंग्लिश कीबोर्ड आहे. आता ह्याने ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन दिल्या, मला सवय आहे म्हणून मी एवढ्या स्पीडने याला रीड करतोय अगदी तुमच्यासारखं. सिक्स मेसेजेस फ्रॉम 2 चॅट्स असं सांगितलेलं आहे. 6 मेसेजेस आलेले आहेत आणि 2 चॅट आहेत माझ्याकडे व्हॉट्सअप मध्ये सध्याला. तुम्हाला वरती दिसतही असतील 2 चॅट आहेत, बरोबर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रीन कलरचा एक बिंदू दिसत असावा बहुतेक. तर त्याच्यामध्ये मला जर त्याला क्लिक करायचंय तर मी माझ्या पद्धतीने देणार. फोटो पाठवला एसीसी कृती समितीने. श्रद्धांजली असं वाचलंय तिथे. शोभाताईने मेसेज पाठवला. म्हणजे हे जरी डोळे नसतील तरी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अनेक गोष्टी ऍक्सेसिबल झालेल्या आहेत. अगदी त्याच पद्धतीने आम्ही तुम्हाला मेसेजेस करू शकतो. मला वाटतं धात्रेक सर आहेत, कोकुलवार सर आहेत आणि शिरगिरे सर आहेत. या सर्वांना मी चॅटिंग केलेली आहे. अगदी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी अचूक पद्धतीने कदाचित दिलं असावं. सर असतील तर प्रत्यक्ष तुम्हाला सांगतीलच. आणि मी या प्रत्येक कुठल्याही गोष्टीसाठी कोणाची मदत घेत नाही शक्यतोवर, पण जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा घ्यावी लागते. एवढंही नाही की उदाहरणार्थ मला जर टाईप करायचं असेल इथं आहे नेक्स्ट लँग्वेज. मी इथे लँग्वेज आणि इनपुट मध्ये जाऊन या सर्व लँग्वेज सेटिंग केलेल्या आहेत म्हणून हिंदी कीबोर्ड आलेला आहे. आगली भाषा मराठी कीबोर्ड दाखवत आहे असं सांगितलंय. त्याच्यानंतर मी व्हॉइस इनपुट वर गेलो. नमस्कार, आपण कसे आहात. इथे टाईप झालेलं आहे. इथे टाईप झालेलं आहे, हे सुद्धा टाईप झालंय. म्हणजे हे आपण जेव्हा बोलतो तेव्हा हे सगळं टाईप होतं आणि त्या पुढे तुम्हाला सेव्ह केल्यानंतर अगदी तुमच्यासारखाच मेसेज येतो. ब्रेल लिपीची मर्यादा अजिबात येत नाही. अनेक लोक असं ब्रेल लिपी म्हणजे अंध व्यक्तीचा अद्भुत प्राण, जीवकी प्राणच असं समस्या उद्भवत असतात, करत असतात. आणि ते सांगतात की यांना असं ब्रेल लिपीशिवाय आपण शिकू शकत नाही. तर हा समज जर कोणाचा असेल तर या क्षणी दूर असावा की जेव्हा आम्हाला साक्षर व्हायचं तेव्हा निश्चित ब्रेल शिकायला लागतं. परंतु जेव्हा एकदा ठराविक उंची जेव्हा गाठते अपंग मूल तेव्हा त्याला कोणाच्या फारशा मदतीची गरज लागत नाही. अगदी नॉर्मल विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यांचाही जीवनक्रम चांगल्या पद्धतीने सुरू असतो. तर मी एवढंच बोलून मी ते थांबतो. सभेचा अधिक वेळ न घेता. तर निश्चित तुम्हाला काही समस्या असतील तर माझ्याशी संपर्क साधावा. माझा फोन नंबर मी आपल्या सर्वांना देतो. 9867
217016 रामजी मुंबई सर, गट शिक्षण अधिकारी कार्यालय, थँक्यू सर. धन्यवाद सर. नक्कीच आपल्या मोबाईल वरून आपले जे विद्यार्थी आहेत नक्कीच आपल्या या मार्गदर्शनाचा आज आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी विद्यार्थ्यांसाठी करतील. माझे एक कवी मित्र आहेत नाशिकला, काशीनाथ महाजन. त्या कवी मित्रांचं मी मेसेज टाकलेला त्यांनी क्षणात ओपन करायचे. पण आम्ही मोबाईलवर तुम्ही कसं वापर करता हे जेव्हा मी विचारलो तेव्हा त्यांनी सांगितलं मला, पण भेट कधी झाली नाही गेल्या 2 वर्षापासून. पण मी सरांचा मोबाईल, सरांचा जेव्हा ऑफिसला संपर्क झाला तर त्याविषयी ते त्यांच्या बद्दलची जी प्रतिक्रिया आहे ह्यांना विचारली तर त्यांनी प्रत्यक्ष मोबाईलवर विचारलं. नक्कीच या ज्ञानाचा मोबाईलवर विद्यार्थ्यांना अध्यापन कसं करायचं नक्कीच आपले सर्व शिक्षक बंधू भगिनी घेतील. त्याचा वापर तुमच्याकडून करून घेतील आणि तुम्ही असंच वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत जावं अशी मी आपल्याला विनंती करतो. यानंतर आदरणीय आपल्या केंद्राचे काही विचारायचं असतं तर सरांना विचार. भालेराव सरांना विनंती आहे त्यांनी देशमुख साहेबांचं स्वागत करावं. काय तिकडे जाण नव्हतं ना काय, तिकडे जाण नव्हतं इकडे जाऊ अजून कोणी कारण ही आपली संस्कृती आहे. संस्कृती आपल्याला जतन करायची आहे शाळेच्या माध्यमातून आणि खरंच आनंद आहे. हे आनंदी जीवन आहे. आपण आनंदी तर आपले विद्यार्थी आनंदी आणि त्या विद्यार्थ्यांना पाहिल्याच्या नंतर आपल्याला किती आनंद निर्माण होतो. गेले 2 वर्ष आपण तडफडत होतो विद्यार्थी आपल्या समोर. मला सांगा घरात बसून आपल्याला वेळ गेला नाही, किती संकट होत होते. आता पुन्हा एकदा नव्याने सुरुवात झालेली आहे आणि नव्याने ही शिक्षण परिषदेच्या माध्यमातून आणखी आपल्याला प्रोत्साहन देणार आहे. आदरणीय आपले दत्तक सरांना मी पाचारण करतो, आपण मार्गदर्शन करावं. आज शिक्षण परिषद, केंद्रस्तरीय शिक्षण परिषद ऑफलाईन परिषद ही 21-22 वर्षातली पहिलीच आहे. मार्च 2020ला टाळेबंदी लागल्यानंतर तेव्हापासून आपल्या जवळपास 2 वर्षच होत नाही. शाळा बंद, पण शिक्षण चालू होतं, शिक्षण बंद नव्हतं. आपण ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देत गेलो. तर या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेच्या साठी उपस्थित आपल्या गोरगरी शाळेचे मुख्याध्यापक श्री गिरे सर, अपंग विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी मार्गदर्शन केलं असे रामजी मुंडे सर, या शाळेचे मुख्याध्यापक पोपला सर, कदम सर आणि सर्व या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेसाठी उपस्थित असलेले शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थी, ही पहिलीच शिक्षण परिषद आहे केंद्रस्तरीय. परवाला ज्यावेळेस मी चव्हाण सरांचं आमचं बिल दाखल करायचं, बिल दाखल पंचायत करण्यासाठी गेलो आणि एक स्थापना म्हणजे 2 शाळा करून म्हणलो. तर साहेब म्हणजे परिषद घ्यायच्या नंतर त्यांनी लगेच पत्र टाकलं आणि कोकुलार सरांना मी एका दिवसात तात्काळ ही तयारी केली. एकंब्याची शाळा आताच आमच्या आंबाडे सरांनी आल्या, सर काय शाळा चांगली आहे. कोरेगावे साहेब या शाळेला भेट दिली,
त्यांनी एका कार्यक्रमामध्ये पंचायत समितीला सांगितलं की एकंबा शाळेचा कॅम्पस खूप चांगला आहे. याचं सर्व शिक्षकाला तर श्रेय आहेच, पण आमचे भालेराव सर आहेत. मी पहिलेही म्हणतो, आजही म्हणतो, आणि किंवा एक शाळेचा आत्माच आहे. कुठलंही काही अडचण असली शाळेचा तरी भालेराव सरला सांगितलं कोणीतरी एखादं पाहिजे काम करण्यासाठी. म्हणजे जीव ओतून काम करणार एखादं, आपण सर्वच करतो, पण त्याच्यातून जीव ओतून करणारा माणूस एखादा तरी पाहिजे. ते सर्वच करतात, काम करत नाही असं नाही, सर्वच करतात. आता मुंडे सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. आपण बरेच वेळा आपल्या वर्गामध्ये त्यांनी 22 अपंगत्वाचे प्रकार सांगितले, काही प्रकार सांगितले असतील, काही नंतर सांगतील. आपण त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करतो. आपल्याला माहित आहे त्यांना आपल्याला प्रवाहात आणायचं आहे, प्रवाहात आलेले आहे. प्रांजली पाटील ह्या जिल्हाधिकारी झालेले आहेत, ह्या UPSC झाले. आपण व्हॉट्सअपला बघतो त्यामध्ये शैक्षणिक मागोवा 2020 अंतर्गत यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे मॅडम, त्यानंतर ची परिस्थिती, हे कोविड कालावधी लागल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन गरज लक्षात घेता जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था नांदेड आणि शिक्षण विभाग जिल्हा परिषद नांदेड त्याच्या संयुक्त विद्यमाने उभारी चल झेप घे या कार्यक्रमाअंतर्गत शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रमाची निर्मिती करण्यात आली होती. आल्यानंतर माझ्याकडे 25 विद्यार्थी, 25 पैकी 15 विद्यार्थी अंकाची ओळख, मुळाक्षर, गट पाडून माझ्याकडे सगळ्या शिक्षणाचं व्हायचं. आता आपल्याला सर्वांना काही कच्च्या मुलं आहेत, त्या कच्च्या मुलामध्ये एखादा हुशार विद्यार्थी बसवायचा, त्याच्या माध्यमातून ऐकून लिही, पाहून लिही, पण त्यामध्ये रमवायचं. अशी प्रयत्न चालू आहेत माझी.